नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ अमरावतीत भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झालेत. राजकमल चौकात झालेल्या आंदोलनात काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला थेट इशारा देत वादग्रस्त वक्तव्यही केलेत. पाहूया हा विशेष रिपोर्ट. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी अमरावतीतील राजकमल चौकात भारतीय जनता युवा मोर्चाने जोरदार आंदोलन केलेत. यावेळी राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी विक्की शर्मा यांनी काँग्रेसला इशारा देताना, आतापर्यंत आम्ही केवळ घोषणाबाजी केली आहे, पुढच्या वेळी आम्ही थेट आत घुसून तोडफोड करू, असे वक्तव्य केलेत. तसेच जंतर मंतर इथे सुरू असलेल्या आंदोलनावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, तिथे आंदोलन करणारे युवक नाहीत, तिथे कोण आहेत हे संपूर्ण देशाला माहिती आहे, असा दावा केलाय. या आंदोलनामुळे राजकमल चौकात काही काळ राजकीय वातावरण तापले असून मोठ्या संख्येने भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती शहर की तरफ से आज जो संसद भवन के पास में जंतर मंतर पर जो अनशन पे बैठे हैं, जो राहुल गांधी ने पंतप्रधान देश के संवैधानिक उच्च पद पर जो प्रधानमंत्री आवास पर जो आंदोलन किया है, उसका हम सब भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी की तरफ से जाहिर निषेध करते हैं। राहुल गांधी का पुरजोर विरोध करते हैं। जो कांग्रेस की मानसिकता है, जो दिन पे दिन बदलती जा रही है, जो हल्के स्तर पर जितना बोलेंगे उतने हल्के स्तर पर आ चुकी है। जो कांग्रेस ने जो काम किया है, जो आंदोलन करके जो देश के प्रधानमंत्री उनके आवास पर जो धरना प्रदर्शन किया, उसके लिए हम उसका विरोध करते हैं। कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद। राजकमल चौकातील या आंदोलनात भाजप युवा मोर्चाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत भविष्यात अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.